नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आज 10 जानेवारी 2026च्या ताज्या बातमीनुसार महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदानाची वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्यात रब्बी अनुदान, NDRFच्या निकषानुसार मदत आणि क्रॉप लोन म्हणजे पीक कर्ज पुनर्गठन सारखे महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे, ज्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। पण अजूनही अनेक शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण नाही, त्यांचा निधी थांबलेला आहे। त्यासाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो। आता मुख्य मुद्दे जर बघितले या व्हिडिओतील, तर सुरू असलेली प्रक्रिया म्हणजे अतिवृष्टी आणि रब्बी हंगामासाठी जे अनुदान वाटप सुरू आहे, त्यात NDRF निकषानुसार मदत आणि अतिरिक्त 10,000 रुपये रब्बी पिकासाठी दिले जात आहे शेतकरी मित्रांनो। आता जिल्ह्यानुसार जर मदत जर बघितली तर कोणत्या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे, त्यामध्ये वर्धा, चंद्रपूर, भंडारा, धाराशिव, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर यासारख्या जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाला मंजुरी मिळाली आहे शेतकरी मित्रांनो। आता केवायसीची गरज काय असते, तर अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, ती पूर्ण करणे अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून त्यांना अनुदान मिळू शकेल। म्हणजे तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्यांची अनुदान हे अटकू शकते शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीचे। आता निधीचे प्रमाण जर बघितले तर काही ठिकाणी 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान वाटप झाल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळत आहे आणि राज्य सरकार त्या निधीला मंजुरी सुद्धा देत आहे। आता पहिल्या टप्प्यातील वाटप पूर्ण झाल्यावर दुसऱ्या टप्प्याची यादी आपले गावातील ग्रामपंचायत किंवा आपण CSC सेंटरवर बघू शकता शेतकरी मित्रांनो। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जर बघितल्या तर आपले बँक खाते आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे। तुमच्या गावातील किंवा नजदीकच्या CSC सेंटरवर जाऊन तुम्ही केवायसीची स्थिती सुद्धा तपासू शकता शेतकरी मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळणार आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।